शाळेची सहल जाणार होती. चिकू खूप आनंदी होता कारण ही त्याची पहिली सहल होती. बस निसर्गरम्य ठिकाणी पोहोचली. हिरवळ, फुलपाखरे आणि पक्ष्यांचा किलबिलाट पाहून चिकू थक्क झाला. हॉटेल खूप सुंदर होतं. रामू काकांनी सगळ्यांचे स्वागत केले आणि मुले आपल्या खोलीत विसावली. दुसऱ्या दिवशी मेघा टीचर म्हणाल्या, सगळ्यांनी एकमेकांचा हात धरून चाला. पण चिकूचे लक्ष एका चमकणाऱ्या फुलाकडे होते. त्या फुलाचे आकर्षण इतके होते की चिकू आणि पिकूची जिज्ञासा वाढतच गेली. रात्री चिकू, पिकू आणि पिंकी चोरून हॉटेल बाहेर पडले. ते त्या जादुई फुलाच्या शोधात निघाले. फुलाला हात लावताच सगळीकडे ढग दाटले. मुले एका सजवलेल्या गुहेत पोहोचली. समोर एक गोड पण जादुई चेटकीण बसली होती. मुले पळण्याचा प्रयत्न करू लागली पण ती जागेवरच अडकून पडली. चेटकीण म्हणाली, घाबरू नका, मला फक्त माझ्या मॅजिक युनिव्हर्सिटीच्या प्रोजेक्टसाठी तुमची मदत हवी आहे. पिंकी धैर्याने म्हणाली, तुम्ही आम्हाला इथे ठेवू शकत नाही. आमचे शिक्षक आमची काळजी करतील. चेटकीण त्यांना एका खोलीत घेऊन गेली जिथे रंगीबेरंगी आणि चमकणाऱ्या औषधांच्या शेकडो बाटल्या होत्या. अचानक चेटकीण म्हणाली, थांबा, माझं दूध गॅसवर उकळायला ठेवलंय, आणि ती पळून गेली. चिकूने एक बाटली पाहिली ज्यावर लिहिले होते, मला प्या आणि गायब व्हा. चिकूची जिज्ञासा पुन्हा जागी झाली. चिकूने ते औषध प्यायले आणि तो एका क्षणात गायब झाला. पिकू आणि पिंकी खूप घाबरले. पिकू आणि पिंकी त्याला हाका मारू लागले. पण आरशात पाहिल्यावर चिकूला समजले की तो खरोखर अदृश्य झाला आहे. चेटकीण परत आली आणि चिकू गायब झालेला पाहून तिला मोठा धक्का बसला. पिकू आणि पिंकीने तिला मदत करण्याची विनंती केली पण चेटकीण म्हणाली, मी परीक्षेसाठी शेवटच्या क्षणी अभ्यास केला होता, त्यामुळे अदृश्य माणसाला परत कसं आणायचं तो धडा मी वाचलाच नाही. पिंकी आणि पिकू खूप काळजीत पडले. रात्र वेगाने सरत होती आणि शिक्षकांना समजलं तर काय होईल या विचाराने ते घाबरले. चेटकीण घाबरून इकडे तिकडे पळत असताना तिचा धक्का एका बाटलीला लागला आणि ती बाटली थेट पिकूच्या डोक्यावर पडली. त्या बाटलीवर लिहिलं होतं, मला प्या आणि छोटे व्हा. आणि पिकू पाहता पाहता एका लिंबा एवढा छोटा झाला. पिंकीने विचारले, हा धडा पण तुम्ही वाचला नाही का? चेटकीण म्हणाली, हो, हा सुद्धा मी विसरले. आता काय होणार? पिंकी म्हणाली, या खोलीतून आधी बाहेर पडूया, नाहीतर अजून गोंधळ होईल. पिंकीने चेटकिनीला शांत बसवले. पिंकीने चेटकिनीला तिचे पुस्तक आणायला सांगितले आणि तिला ते वगळलेले धडे नीट वाचायला लावले. अभ्यासानंतर चेटकिनीने 2 नवीन औषधे तयार केली. एक चिकूला परत आणण्यासाठी आणि दुसरे पिकूला मोठे करण्यासाठी. औषध प्यायल्यावर चिकू दिसू लागला पण तो छोटाच राहिला आणि पिकू तर चक्क डोंगरा एवढा उंच झाला. पिंकी खूप संतापली. तिने पुस्तक स्वतःच्या हातात घेतले आणि चेटकिनीला नीट मार्गदर्शन केले. यावेळी औषध अगदी अचूक झाले. चिकू आणि पिकू शेवटी आपल्या मूळ रूपात परत आले. पण चेटकीण दुष्टपणे हसली आणि म्हणाली, जोपर्यंत माझी सर्व औषधे तयार होत नाहीत तोपर्यंत मी तुम्हाला जाऊ देणार नाही. तेवढ्यात चिकूने त्याच्या खिशातून एक बाटली काढली जी त्याने गुपचूप चोरली होती. त्यावर लिहिलं होतं, एका दिवसासाठी गोठवा. चिकूने ते औषध चेटकिनीवर फेकले आणि ती जागच्या जागी गोठली. पळा! चिकू ओरडला आणि तिघेही गुहेबाहेर धावले. पहाट होत होती. मुले कशीबशी हॉटेलवर पोहोचली आणि रूम मध्ये शिरताच थकून झोपी गेली. शिक्षक आले आणि घरी जाण्याची वेळ झाली. सुरक्षितपणे सुटका झाल्याबद्दल मुलांनी देवाचे आभार मानले. या गोष्टीतून आपण शिकलो की मोठ्यांशिवाय कुठेही जाऊ नये आणि अभ्यासातला कोणताही धडा कधीही टाळू नये. ज्ञान नेहमी कामी येते.